राज्य परिवहन महामंडळाच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गांवर भाडेतत्वावरील खासगी बस चालवण्याचं नियोजन करण्यात येते. व्होल्वो कंपनीला एसटीचा लोगो, उत्पन्न देणारा मार्ग, तिकीट सेवा, एसटीचा आगार, थांबे प्रदान करण्यात येतील. त्या बदल्यात खासगी कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी एसटी महामंडळाला 10 ते 12% हिस्सा देण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे तोट्यातील एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल. एसटीच्या ताफ्यात 30 शयनयान आणि 70 असणे अशा 100 व्होल्वो बस दाखल होणार आहेत. एसटी महामंडळाची आर्थिक गणितं बिघडली असून एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत एसटीची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. प्रतिदिन 34 कोटी उत्पन्न अपेक्षित आहे, मात्र प्रत्यक्षात 31.80 कोटी रुपयेच उत्पन्न मिळत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणावर लग्न समारंभ पार पडले तरीही त्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न मिळवण्यात यश आलेलं नाही. उन्हाळी हंगामात विशेष कामगिरी झाली नाही. भाडेवाढ होऊनही एसटीची तिजोरी रिती आहे. तसंच प्रवाशांनीही एसटीला पाठ दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. एसटीचं जास्त उत्पन्न देणारे मार्ग व्होल्वो कंपनीद्वारे ठरवण्यात येतील. त्या मार्गांवर या बस धावतील. या बसचा देखभाल खर्च चालक, वाहक आणि इतर कर्मचारी खासगी कंपनी करेल, तर एसटी महामंडळाद्वारे पायाभूत सुविधा, तिकीट सुविधा आणि एसटीचा लोगो दिला जाईल. त्यामुळे एसटीचा प्रवासी मोठ्या विश्वासानं या खासगी बसमधून प्रवास करेल. या बदल्यात कंपनीकडून एसटी महामंडळाला महसूल मिळेल. तसंच प्रवाशांना आरामदायी आणि किफायतशीर प्रवास होईल असा दावा करण्यात